विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला ना बदल हवा आहे. मला आता कंटाळा आलाय. मला चेंज हवाय. मी जीव तोडून त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते लक्षात येईल, की मला कोणता बदल हवाय. चॅनलवर नवीन असाल तर सांगावं लागतंय, की चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. लाइक, शेअर तर तुम्ही करणार मला माहिती आहे. कारण हा व्हिडिओ इम्पोर्टंट आहे. कोणत्या गोष्टीत बदल हवाय? जो मी अनुभवलाय, की 10वी ला जबरदस्त स्कोर होतोय आणि 12वी स्कोर एकदम खाली येतोय. हे नकोय. याच्यात मला बदल हवाय. दुसरी महत्वाची गोष्ट, आता ऐका मी काय सांगतो ते. सर मला कॅप राउंड 2 मध्ये XYZ कॉलेज मिळालंय, पण मला ते नको आहे. मला ते कॉलेज आवडत नाहीये. ते कॉलेजला साधा पत्रा नाहीये, हे नाही, ते नाहीये, असले बरेचसे डायलॉग मी काल दिवसभर ऐकतोय. कॉलेजला पत्रा नाहीये, कॉलेजला बिल्डिंग असणार रे. पत्रा नाहीये, मग काय उघड्यावर कॉलेज घेतायत का ते? नाहीये. मग अशा कॉलेजचं नाव तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये का घेतलं? मला या गोष्टीत बदल हवाय. आता मी तुम्हाला सांगतो. 10वी स्कोर 12th मध्ये कमी येणार हे मी मान्य करतो. कारण लेव्हल डिफरन्स आहे. पण 10वी स्कोर 12th मध्ये ड्रास्टिकली चेंज का होतोय? याच्यावर विचार आपल्याला करावा लागेल. माझे मुद्दे इतके मोठे आहेत, की हा व्हिडिओ मला पुरणारच नाही असं कधी-कधी वाटतं बरं का. मग महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचंय मला, की सध्या कोणता बदल हवाय? ते 10वी-12वी तर करणार आहे मी. नक्की करणार आहे. त्याच्यावर मोठा प्रोजेक्ट असेल लक्षात घ्या. सध्या मी काय अनुभवतोय? आम्हाला ऑप्शन फॉर्म भरताच येत नाहीये. ओके. शॉक बसला काल मला जेव्हा मी एका मुलानं सांगितलं, मी त्याला सांगितलं, बघा त्याला कराड गव्हर्नमेंट कॉलेजचं इलेक्ट्रिकल मिळालंय. त्याचं पर्सेंटाइल छान आहे. पुन्हा डिफेन्सचे एक थोड्याशा सीट्स असतात त्या पण त्याला प्लस पॉइंट आहे तो. मग मी त्याला विचारलं, "तुला कराड गव्हर्नमेंट कॉलेज मिळालंय, वालचंद मिळालं असतं की." तो म्हणाला, "हे कॉलेज कुठे आहे? आता कराड गव्हर्नमेंट कॉलेज तुझ्या लिस्टमध्ये आहे, ते तुला मिळालं आणि तुला वालचंद माहीत नाहीये." शॉकिंग आहे. मला याच्यात बदल हवाय. मग काय केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे? क्लिअरली सांगतो, मी माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये हा बदल करतोय. जी मुलं आत्ता 12th स्टँडर्डमध्ये आहेत, जे आत्ता 12वीत आहेत किंवा जी मुलं इव्हन 11वीत आहेत, यांच्यासाठी मी काउन्सिलिंग लॉन्च करतोय आमच्या ऑफलाईनमध्ये. एक 8 दिवस द्या मला. सगळ्या मुलांचं काउन्सिलिंग मी आत्ता करणार आहे. हां, तुला कोणती ब्रांच हवी आहे, कुठलं कॉलेज, काय ते सगळं त्याला आत्ता कळणार आहे. अजून 1 वर्ष आहे सी पण हे अगोदर मी घेणार आहे त्यांचं. गरजेचं आहे. अरे, सांगतो तुमचं उत्तर काय असतं बऱ्याच मुलांचं, "सर एक्झाम होऊ दे, सी-ई-टीचं पर्सेंटाइल किती आहे ते येऊ दे, मग मला स्टेट रँक कळू दे, मग मी ऑप्शन फॉर्म भरतो ना." मी इथं उलट विचार करतोय. मी अगोदर ऑप्शन फॉर्म भरायला लावतोय आणि मी त्यांना सांगतोय, की तुझ्या ऑप्शन फॉर्ममध्ये नंबर 1चं कॉलेज कोणतं आहे? ऑब्व्हियसली सी आहे, नाहीतर व्ही आहे. मग बघ त्याचा कट ऑफ किती आहे. मग कर तेवढे प्रयत्न. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑफलाईनच्या बॅचला मी सांगितलंय, की तुम्ही ऑप्शन फॉर्म तयार केल्यानंतर, ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्यातल्या सगळ्या कॉलेजेसना व्हिजिट दिली पाहिजे तुम्ही लक्षात घ्या. वर्षभर दिवाळीत इकडं-तिकडं फिरायला जाण्यापेक्षा कॉलेजेसना व्हिजिट दिले पाहिजे. आयुष्याचा प्रश्न आहे. काय होतं, मला हे कॉलेज आवडलंच नाही. अरे तू साधा एक प्रश्न आहे. मगाचं नाही का म्हटलं मी तुम्हाला, की हे कॉलेज मला मिळालंय, पण मला ते नको आहे. नाही मला आवडत नाहीये. तुम्ही भरताय ते कॉलेज, मग का नाही आवडलं? दुसरी गोष्ट आणखीन, तर हे कॉलेज खूप लांब आहे माझ्या घरापासून, आता काय करू? मग कशाला ऑप्शन फॉर्ममध्ये गेलं त्यातलं अगोदर? मग मी प्रत्येक मुलाला वेळ देणार आहे. त्याच्याकडून ऑप्शन फॉर्म भरून घेणार आहे. माझ्याकडे 11th आणि 12th मिळून एक 200 मुलं आहेत. या सगळ्या मुलांचं काउन्सिलिंग अगोदर होणार आहे. माझ्याकडे फक्त ग्रुप आहे. मी पी नाही घेत. फक्त ग्रुप आहे. मग मी त्याचं काउन्सिलिंग करणार आहे. आणि त्यात सक्सेसफुल मी होणार आहे. मला माहिती आहे त्यात खूप बदल होणार आहे. आणि नंतर मी YouTubeच्या क्राउडसाठी सुद्धा काउन्सिलिंगचा कोर्स घेणार आहे. त्यांना पर्सनली गाईडन्स करणार आहे मी. शेवटपर्यंत. खूप मोठा हा प्रोजेक्ट असणार आहे. मोठा म्हणजे मला हजारो मुलं असं म्हणायचं नाहीये. खूप महत्वाचा बदल असणार आहे. मला ना त्रास होतोय. मी जेव्हा बघतो ना, मुलांचा केविलवाणा आवाज मी ऐकतो, की "सर हे कॉलेज नाही मिळालं मला कुठलं, एवढं कमी पर्सेंटाइल आहे." तेव्हा मनात येतं त्याला विचारावं, की "अरे तू अगोदरपासून का नाही चांगले मार्क पाडले मग? सांगू का तुम्हाला मी?" चुका होतात. पण मला त्या होऊन द्यायच्या नाहीयेत. मला तो बदल हवा आहे. कळालं मला कुठला बदल हवा आहे तो? अजून महत्वाचं
तो सीईटीचा एक पॉइंट ना खूप त्रासदायक ठरतोय रे. मी जवळ-जवळ दिवसभर कॉल रिसीव्ह करतोय. हा व्हिडिओ तुम्ही सकाळी बघताय, पण आदल्या दिवशी मी तयार केलेला असतो रात्री झोपायच्या अगोदर. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला थकवा जाणवत असेल, एवढे मी कॉल रिसीव्ह केले आहेत. प्रत्येकाच्या शंकाचं समाधान करण्याचा मी प्रयत्न केलाय. जिथं काही गोष्टी मला ज्या माहीत नव्हत्या, मी जे परफेक्ट असे पर्सनल काउंसलर आहेत, जे काही माझे मित्र आहेत, त्यांच्याकडे मी त्यांचे नंबर त्या मुलांना प्रोव्हाईड केले. त्यांना कॉन्टॅक्ट करायचं सांगितले. चुका झाल्यात मुलांकडून. पॅनिक मोडमध्ये काही मुलं होती, पण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतायत. पण महत्वाचं काय, की लक्षात घ्या, सीईटीमध्ये अरे 90 पर्सेंटाइल मिळवणं फार कठीण नाहीये. तुम्हाला सीईटीमध्ये 200 पैकी 90 जरी स्कोर झाला, तरी 90 पर्सेंटाइल एव्हरेजली मिळालेलं आहे. सोपी शिफ्ट, अवघड शिफ्ट एवढा जमीन-आसमानचा फरक नाही पडत. मिळालेलं आहे पर्सेंटाइल आणि आमच्या एका स्टुडंटला 106 मार्क होते आणि त्याला 96 पर्सेंटाइल. दुसऱ्याला 114 होते, त्याला 97.97 पर्सेंटाइल म्हणजे अल्मोस्ट 98 ना. मुद्दा काय? बरं, आता आणखीन एक महत्वाचं बरं का. माझ्याकडे अजून एक स्टुडंट आहे, की त्याला 88 पर्सेंटाइल आहेत आणि त्याचा स्कोर काहीतरी 87, 89 किंवा 85 होता म्हणूया. साधा विचार करा ना. 10 मार्क वाढले, तरी पर्सेंटाइल किती वाढते बघा ना. आणि ते नंतर हायर पर्सेंटाइल एक-एक महत्वाचं ठरतंय. मग इथं सांगतो लक्षात घ्या, स्ट्रॅटेजी इम्पोर्टंट आहे. तुम्ही क्रॅश कोर्समध्ये जर बघितलं, तर आमचं पहिलं टार्गेट आहे केमिस्ट्रीमध्ये 40 प्लस आणि मॅथ्समध्ये आता 80 प्लसचं टार्गेट आहे. कारण स्ट्रेट लाईन आम्हाला सोपं वाटतंय, ट्रिग्नोमेट्रिक 2 आम्हाला सोपं वाटतंय, डेरिव्हेटिव्ह सोपं वाटतंय आणि आपल्या क्रॅश कोर्समध्ये पुन्हा मॅट्रिसेस स्टार्ट होणार आहे. तो टॉपिक ना सांगतो, आपल्या क्रॅश कोर्सवरती ना सॉरी आपल्या YouTube चॅनलवरती ना मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ बघा. मॅट्रिसेसच आहे. शॉर्टकट्स आहेत. मी तुम्हाला सांगू का इतकं बेस्ट टॉपिक आहे तो. असा लेंदी आहे. पण सीईटीला इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे त्यात मजा येणारच आहे. मला सांगा इथंच आपलं पर्सेंटाइल किती जातंय? मग फिजिक्स हा बोनस असला पाहिजे तुमच्यासाठी. मग आता मला बदल हवाय. मी काउन्सिलिंग माझ्या बॅचचं घेतल्यानंतर तुमच्यासाठी पण लॉन्च करेन आणि पालकांना हे समजून घेणं गरजेचं आहे. सगळं झाल्यानंतर सुरुवात करतायत मुलं कॉलेज शोधण्यासाठी. अगोदर लिस्ट प्रॉपर तयार असल्यावर काय बिघडतंय? बरं, पुन्हा त्यात चेंजेस पण होऊ शकतात. कॅप राउंड 1-2 ला मनासारखं कॉलेज मिळालं नाही म्हणून मुलं आता सिव्हिल घेऊ का? असं मला विचारतायत. मेकॅनिकल घेऊ का? मग पहिले 2 राउंड कुठलं पाहिजे होतं? सीएस-आयटी पाहिजे होतं. मिळालं त्यांना कॉलेज, सॅटिस्फाईड नाहीयेत. मग त्याच्यापेक्षा ह्या असल्या कॉलेजपेक्षा मी मेकॅनिकल घेतो. मी त्यांना विचारलं, सगळे चौकशी केल्यावर ठीक आहे, मग तयारी आहे ना? घ्या म्हणतोय मी. मग कॅप राउंड 3 ला काय होईल? थोडेसे चान्सेस वाढतील म्हणूया आपण. कारण ही मुलं मेकॅनिकलकडे सिव्हिलकडे शिफ्ट झाल्यानंतर असेही पण थांबा या मुलांना कमीच पर्सेंटाइल आहेत. तर होतं काय, की कॅप राउंड 3 मध्ये काय होईल? ते टॉपचे कॉलेज ज्यांना मिळालेत ना, त्यांना कॅप राउंड 2 मध्ये बघा काहीही चेंज झालेला नाहीये. नो चेंज म्हणून आलंय. पण बऱ्यापैकी मुलांना चेंजेस झालेले आहेत. मग कॅप राउंड 3 अपॉर्च्युनिटी आहे. अपॉर्च्युनिटी आहे. मेरिट वाढेल, कमी होईल कुणी सांगू शकणार नाहीये. जे कॉलेज तुम्हाला हवंय, जे तुमचं टार्गेट आहे ते तुमच्या लिस्टमध्ये पाहिजे. पण कॅप राउंड 1 मध्ये ॲडमिशन झाल्यानंतर मी बोललो होतो, की कॅप राउंड 2 मध्ये कुठलीही चूक अलाउड नाहीये. भारी मिस्टेक ठरेल. मग कॅप राउंड 3 पण तसंच आहे ना. शक्यतो करून लिस्टमध्ये चेंजेस न केलेलं बरं. जे मिळाले त्याच्या वरचे कॉलेज टाकणंच इम्पोर्टंट ठरतंय. कारण पहिलीच लिस्ट परफेक्ट झाली पाहिजे. बरोबर आहे? बरं आता सगळ्यात महत्त्वाचं माझं ऐका प्लीज. तुम्ही ॲक्चुअली ना पेपर पॅटर्न समजून घ्या. आता बरेचसे पालक हा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी सांगतोय मी. 10th स्टँडर्ड 100 मार्कला आपल्याला सायन्स आहे. 12th ला 100 मार्कला फिजिक्स आहे. 10वी ला 100 पैकी फक्त 2च मार्काला न्यूमेरिकल येतं. सायन्सच्या पेपरमध्ये. पण फिजिक्समध्ये इथं सांगतो तसा पेपर हा 70 मार्काचा असतो आणि याच्यात 36 मार्काचे न्यूमेरिकल असतात. केवढा फरक आहे. आणि इंजिनिअरिंगला जर एक मोठा असा समजून घ्या, आता ते त्याचे ते मिडसेम, एंडसेममुळे सगळं स्ट्रक्चर चेंज झालंय. एक एव्हरेजली सांगतो, की 100 मार्काचा पेपर असेल, तर 70 ते 80 मार्काचे न्यूमेरिकल असतात इंजिनिअरिंगला. जे 10वी होते का न्यूमेरिकल? नाही. ते 12वीत वाढले ना. रिएक्शन 10वी ला कुठे आहेत? नाहीयेत. पण 12वी 24-25 मार्काला रिएक्शन्स आहेत. पुन्हा सीईटीत पुन्हा तेच आहे. मग हा बदल आहे म्हणून मार्क कमी पडतायत. मुलांना ते जमेना झालंय. कसं करायचं ते कळेना. आपल्या क्रॅश कोर्समध्ये आपल्या ॲपवरती संघर्ष बॅच आहे. ओके. त्या संघर्ष बॅचवर मी अनाउन्स करतोय आता 3 सप्टेंबर पासून सलग
30 दिवस मी घेणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. रोज व्हिडिओ देणार आहे. सवय लावणार आहे तुम्हाला. पी-वाय-क्यू सॉल्व्ह करण्याची. इतकं सोपं वाटणार आहे ना तुम्हाला. ऑर्गॅनिक जबरदस्त जमणार आहे तुम्हाला. मला बदल करण्यासाठी असं करावं लागेल. बरं डेरिव्हेटिव्ह आपण YouTubeवर दिलंय. ए-ओ-डी 10 व्हिडिओ झालेत. संपला ए-ओ-डी. त्याच्यानंतर मला सांगा इंटिग्रेशन घेतलंय अगोदर. आता नेक्स्ट टॉपिक मी कुठला सुरू करायचा मी ठरवतोय. काही मुलं म्हणतात वेक्टर सुरू करा. काही म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेतला पाहिजे. 10 मार्काला आहे. सीईटीत 4 ते 5 प्रश्न येतायत. मग तोच घेऊया ना. प्रिन्सिपल सोल्व. मला बदल हवाय. मॅथ्स तुम्हाला मी YouTubeवर देतोय. तुम्हाला माझं शिकवलेलं आवडतंय म्हणून तुम्ही कोर्स पर्चेस करताय. डाउट असेल तर मगाशी मी नंबर दिलाय. माझ्याकडून कॉल रिसीव्ह होत नसेल तर समजायचं की पेरेंट्सशी बोलत असेल, नाहीतर थोडीशी रेस्ट घेत असेल. माझं शेड्यूल थोडक्यात सांगतो बरं का लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट माझ्या शेड्यूलमध्ये सकाळी 8 ते 10:30 हा टाईम एक्सरसाइजसाठी आहे बरं का. ओके. मला एक्सरसाइज केल्याशिवाय जमतच नाहीये. मी या टायमिंगमध्ये फोन उचलला जाणार नाही बरं का. पण WhatsApp मेसेज करून ठेवा. दुपारी मी तुम्हाला सांगतो साधारण 12 ते 1 या दरम्यान मी थोडीशी रेस्ट घेतो. कुणाशी बोलत नाही, काही नाही. मग या दरम्यान कॉल रिसीव्ह केले नाहीत. पण केले जाणार नाहीत. त्यानंतर असणार ना, दिवसभर करा मी खेळतोय. अगदी म्हणूया तोंडाला फेस येतोय म्हणून इतकं कंटाळा येतो बोलून. पण काही वेळेस काय होतं माहितीये का, डोकं कुठं दुखतं माहितीये का? सर मला मिळालं नाही, मिळेल का? असं केविलवाणा आवाज ऐकला की मन निराश होतं. पण नेक्स्ट इयर मला हे नकोय. सुरुवातीपासूनच आपण काउन्सिलिंग करूया. सुरुवातीपासूनच सगळं फिक्स करूया. मग टार्गेट अचीव्ह करून दाखवूया. मग आनंद वेगळाच असेल. ठीक आहे मग? ऑल द बेस्ट.